अखेर समरने केलं स्वानंदीला प्रपोज आणि असं काही सरप्राईज दिलं की अख्ख्या शहराला कळालं. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. अंशुमनचे कारनामे कळाल्यामुळे मलिकाचे होश उडतात. आता हे प्रकरण कसं निस्तारायचं हे काय मलिकाला कळत नाही. ती आता समरला फोन करते. समर म्हणतो, हा काकू बोल ना. ती विचारते, समर कशी आहे स्वानंदीची बाबा, त्यांना बरं वाटतं ना? समर म्हणतो, हो आता ठीक आहे, धोका टळलाय. हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. पण ती नाटक करत म्हणते, बरं झालं बाई, मला तर खूप टेन्शन आलं होतं. बरं समर ठेवते हा फोन. ती आता फोन ठेवते. अंशुमन म्हणतो, मॉम काय झालं? मलिका म्हणते, तुला काय गरज होती त्या म्हाताऱ्याला ढकलायची? तो म्हणतो, का मेलाय का तो? बरं झालं एकदाचं. ती म्हणते, अरे मेला नाही, तो शुद्धीवर आलाय आणि त्याने जर तोंड उघडलं ना तर आपलं काही खरं नाही. आता अंशुमनची चांगलीच गाळण उडते. मलिका म्हणते, अंशुमन आता मी जे जे सांगते ना ते करायचं. बाबांना बरं वाटलं म्हणून सगळे खूप खुश असतात, पण राहून राहून मंदाकिनीला संशय येत असतो की नक्कीच त्या मलिकाने केलं. डोक्याला मारत म्हणते, मीच चूक केली. मी फोन केला नसता तर तिला काही कळलं नसतं. अंशुमन हॉस्पिटलला येतो आणि लपून बघत असतो. तो आता संधी साधतो आणि बाबांच्या रूममध्ये जातो. बाबा त्याला बघतात आणि म्हणतात, तू इथं का आलास? अंशुमन म्हणतो, प्लीज काका तुम्ही कुणाला सांगू नका. बाब म्हणतात, मी सांगणार, मी नंदूला सगळं सांगणार. अंशुमन म्हणतो, म्हाताऱ्या जगायचं असेल ना तर तोंड गप्प ठेवायचं. पण काही केल्या स्वानंदीचे बाबा काय गप्प बसत नाही आणि सारखं म्हणतात, मी नंदूला सांगणार. आता अंशुमनला खूप राग येतो. तो त्यांचा गळा दाबत म्हणतो, जिवंत राहशील तर नंदूला सांगशील ना? तो आता गळा दाबतो आणि बाबा हातपाय खुडत असतात. आता बाबांचं काय झालं हे पुढील भागात बघूया. पण जूनच्या भागामध्ये स्वानंदी घरी जाते आणि रूममध्ये जाऊन बघते तर तिचे पोस्टर असतात. ती बघत म्हणते, अरे बापरे हे काय आहे? ती समरला फोन करते पण फोन बंद लागतो. ती म्हणते, हे फोन का नाही उचलते? स्वानंदी स्कूटीवरून जात असते आणि सिग्नलवर थांबते. तर एक माणूस डोकून डोकून तिच्याकडे बघतो. स्वानंदी डोळेवर करून विचारते, काय झालं? तेव्हा तो हसून दुसरीकडे बोट दाखवतो. आता स्वानंदी बघते तिथे तिचं खूप मोठं पोस्टर असतं. ती शॉक होऊन बघते आणि म्हणते, काय चाललंय हे आज? स्वानंदी ऑफिसमध्ये जाते तर न्यूज झळकत असते. सगळ्या शहरामध्ये स्वानंदीचे होर्डिंग. तर नक्की कोण ही स्वानंदी? स्वानंदी विचार करते, कोण करत असेल हे? माझे होर्डिंग का लावत असेल? हे राजवाडे पण ना फोन का नाही उचलते? पण स्वानंदी सगळं सोडते आणि तिचं काम करायला लागते. ती आता एवढी थकते की डोक्याला हात लावते. तेवढे ते कलिक येते, घड्याळ बघत म्हणते, 7 वाजलेत, चल चल चल. स्वानंदी म्हणते, अगं पण ती काय ऐकत नाही आणि स्वानंदीला ओढत घेऊन जाते. स्वानंदी एका ठिकाणी जाते, इकडे तिकडे बघत म्हणते, अरे इथे तर कुणीच नाहीये. पण पाण्याच्या कडेला मस्त पार्टीचं नियोजन केलेलं असतं आणि काही मुली स्वानंदीचा फोटो काढायला लागतात आणि एवढंच काय सगळे आश्चर्याने मागे बघायला लागतात. स्वानंदी म्हणते, नक्की चाललंय काय? आता स्वानंदी मागे बघते आणि तिला खूप मोठं सरप्राईज मिळतं. पाण्यामध्ये स्वानंदीचा खूप मोठा फोटो झळकतो. आता स्वानंदी एवढी खुश होते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढे तिच्या खांद्यावर हात पडतो. ती मागे बघते तर समर. तो तडजोडीचं नातं एवढं सुंदर असेल असं कधीच वाटलं नव्हतं. त्याच्या हातामध्ये गुलाबाचं फुल असतं. तो माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याला नवीन अर्थ मिळाला. आता स्वानंदी लाजून हसत असते. तो गुलाबाचं फुल पुढे करत म्हणतो, थँक्यू स्वानंदी मॅडम. स्वानंदी वाकडं तोंड करत म्हणते, थँक्यू स्वानंदी मॅडम. समोर गुलाबाचं फुल पुढे करत म्हणतो, आय लव्ह यू स्वानंदी मॅडम. आता स्वानंदी खळखळून हसते आणि समर तिला प्रेमाने मिठी मारतो. आता स्वानंदी एवढी खुश असते, खऱ्या अर्थाने तिला समरचं प्रेम मिळतं. आता समर स्वानंदीच्या प्रेमाची सुरुवात कशी असेल हे पुढील भागात बघूया. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.